भोरपासून वरंदा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 7 किलोमीटरवर पिसावरे हा लहानसा गाव आहे। या गावाला पक्ष्यांचं गाव म्हणून ओळखतात। पक्ष्यांच्या 150हून अधिक जाती इथं पाहायला मिळतात। गावात कृष्णाजी बांधल व घराण्याच्या इतर समाध्या आहेत। या समाध्यांजवळच स्वातंत्र्याच्या काळात बांधलेला सुंदर वाडा आहे। नमस्कार, मी विकास चौधरी। पाहूया आजचा सुंदर वाडा। या सुंदर वाड्याला अनेक सिनेमॅटोग्राफर्सनी चित्रपट, वेब सिरीज मालिकांमधून दाखवलं आहे। वाड्याचा दर्शनी भाग दुमजली आहे, जो त्यांची बांधणी अतिशय मजबूत आहे। समोरून जाणाऱ्या व्यक्तीचा वाडा लक्ष वेधून घेतो। वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भिंतीत श्री रामराम दगडू भैरू चौधरी या बसा पाणी प्या ही संगमरवर वाड्यात येणाऱ्याचा दारावरच पाहुणचार करते। यावर वाड्याच्या बांधकामाचे साल लिहिलेलं आहे। या वाड्याचे निर्माते दगडू चौधरी हे स्वातंत्र्य काळात मुंबई इलाक्यात मुकादम होते। मेहनतीनं त्यांनी पिसावरे या आपल्या गावी हा देखणा वाडा बांधला। वाड्याचा मुख्य चौक दगडी बांधकामात आहे। वाड्याच्या काही भिंती मातीत सारवलेल्या आहेत। या लहानशा वाड्याला स्वतंत्र देवघर व गोठा आहे। ग्रामीण संस्कृतीला शोभावा असा हा वाडा असून या वाड्यात दे धक्का, कुटुंब, सरला एक कोटी, वळू, गोंदे आलारे, मानवत मर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे। चित्रीकरणासाठी या वाड्याला मोठी पसंती आहे। या वाड्यात चौधरी कुटुंब राहतं। मूळचं वाई मेनवली येथील चौधरी हे पुढील काळात पिसावरे इथं स्थिर झाले व त्यांनी हा वाडा बांधला। माझे देखील मूळ मेनवली या भागातील असल्यामुळे आपल्याच नातलगांना भेटण्याचा आनंदही झाला। या वाड्याच्या जवळच या वाड्यासोबत बांधलेला चौधरी यांचा दुसरा वाडा आहे। या वाड्याचे काम दगडातून अनोख्या पद्धतीने केलेले आहे। वाड्याच्या समोरच वाड्याचे मालक दगडू चौधरी यांचे बंधू रामभाऊ रावजी चौधरी यांची समाधी दगडात बांधलेली आहे। हा वाडा संपूर्णपणे दुमजली असून सध्या वरचा मजला वापरत नाही। वाड्यातील तुळशी वृंदावन फार मोठे आहे। या वाड्याला दे धक्का चित्रपटातून आपण पाहिलं आहे। पक्ष्यांचं गाव, बांधलांच्या समाध्या व हे जुने वाडे अशी ओळख असणारं पिसावरे हे पंचक्रोशीतील गाव आहे।